नमस्कार भावांनो. तर आज आपल्यासोबत आहे दी मारुती 800, जी की 800 या नावाप्रमाणे 800 cc मध्ये येते. तर आपण ह्याचं स्ट्रेटली 3 सिलेंडर इंजिन बघतोय, जे की प्रोड्यूस करत होतं 37 हॉर्स पॉवर. आणि तुम्ही गाडीचं डिझाईन बघू शकताय, अतिशय भारी जॅपनीज स्टाईलमध्ये ही गाडी येत होती. हे आहेत तुमचे हेडलाईट्स, हे आहेत तुमचे इंडिकेटर्स, खूप खाली प्लेस्ड आहेत. ह्याला फॉग लॅम्प्स आजचे येत नव्हते. आणि तुम्ही बघू शकताय ओल्ड स्टाईल ब्लॅक कलरचे बंपर्स येत होते. आणि तुम्ही लेंथ बघताय गाडीची 3300 मिलीमीटरची लेंथ आहे. आणि इथे येतो तुमचा छोटासा टायर सेक्शन, जो आहे 145/70 12 इंचेसचा. आणि इंडिकेटरची प्लेसमेंट इथे. आणि हे आहे तुमचे डोर गार्ड्स, आणि बघू शकता आउटसाइड रिअर व्ह्यू मिरर्स, हे आहेत तुमचे डोर हँडल्स. सर्व काही ब्लॅक कलरमध्ये त्यावेळी येत होतं. आणि हे तुम्हाला हातानंच ॲडजस्ट करायचे आहेत. आफ्टर मार्केट फिटेड सनवायझर, ह्याच्यातसुद्धा 800 लिहिलेलं आहे. अँटिना तुम्ही मॅन्युअली ओपन करू शकत होता. आणि नो रूफ रेल्स ॲज सच. आणि तुम्ही डिझाईन बघू शकता, मस्त असं ही गाडीचं डिझाईन. आणि हा आहे तुमचा मागचा व्ह्यू. आणि स्टॉप लॅम्प प्लेस आहे बॉटमला. सर्व गाड्यांमध्ये आता सध्या इथं येतं, ह्याचं खाली आहे. आणि आपण आफ्टर मार्केट पार्किंग सेन्सर यामध्ये बसवलेले आहेत. हा आहे तुमचा टेल लॅम्प पूर्ण हॅलोजनमध्ये. हा आहे तुमचा ब्रेक लाईट, हा आहे तुमचा रिव्हर्स लाईट, आणि हा आहे तुमचा इंडिकेटर. भारत स्टेज 2 मधली ही गाडी. आणि 800चं हे आहे ते बॅचिंग. मस्तपैकी एक लाईनिंगवाली डिझाईन इथं दिलेली आहे. आणि तुम्ही एक्झॉस्ट ऐकू शकताय गाडीचा, दी नॅचरली अस्पायर्ड पेट्रोल इंजिन. आणि हा आहे तुमचा 210 लिटरचा बूट स्पेस, जो की तुम्ही एक्सटेंड करू शकत होता जवळपास. अरे यार, येस, जवळपास 500 लिटर्सपर्यंत. पूर्ण अख्खा तुमचा मागचा सेट फोल्ड होतोय. हेडरेस्ट येतच नव्हते, ॲडजस्टेबल तर लांब आहे. अशी ही त्यावेळची लेजेंडरी 800. आता आपण बघूया मागच्या सीटचा याचा एक्सपिरियन्स कसा आहे. तर तुम्ही बघू शकता पॉकेट येत नाही डोरला. आणि तुम्हाला जो पॉवर विंडो याचाच काही या गाडीत मिळणार नाहीये. आता तुम्ही बघू शकता माझ्या हाईट प्रमाणे समोरची सीट आहे, तर मला बसायला बिलकुलच जागा नाही आहे. आणि अंडर द सपोर्ट सुद्धा खूप कमी आहे. जागा बघाल तर 2 माणसं आरामात बसतील, एवढीच या गाडीत आपल्याला जागा मिळते. समोरचे दोन्ही हेडरेस्ट ॲडजस्टेबल येतात. इथं आहे तुमचा होल्ड करायला हँडल. इथं तुम्हाला AC वेंट्स, चार्जिंग असंच काहीच येत नाही. चला तर समोरचं आपलं हे लेजेंडरी ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसं आहे बघूया. लेट्स गो. तर मागच्या सीटमध्ये स्पेस कमी आहे, थोडी गाडी आत बसलेली आहे, त्यामुळे बसणं वगैरे थोडंसं डिफिकल्ट जातं. आणि तुम्ही बघू शकता डोरवरती काही पॉकेट्स, पॉवर विंडो त्याचं स्विच नाही आहेत. आणि ही आहे तुमचा लेजेंडरी 800चा आतला व्ह्यू. आणि तुम्ही बघू शकता AC कंट्रोल्स सर्व काही इथं माउंटेड आहेत. मधल्या सेंटर कन्सोलवर ऑलमोस्ट काहीच नाही आहे. हे आहे तुमचं म्युझिक सिस्टम. आणि हा आहे तुमचा 4 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स. आता आपण सुरुवात इथून करूया. इथं तुम्ही बघाल स्टेअरिंग 2 स्पोक येत आहे, ऑन तुमचा मध्ये येतोय. आणि कोणतेही कंट्रोल्स ह्याच्यावर येत नाहीत. मधल्या तुमच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर अतिशय बेसिक असं स्पीड आहे. इकडे तुमचं टेम्परेचर आहे, हे तुमचं फ्यूल आहे. आणि जे काही इंडिकेशन्स असेल ते तुम्हाला इकडे मिळतात. हे 2 डमी स्विच आहेत. आणि त्यानंतर हजार्ड लाईटचं स्विच. भावानं हजार्ड लाईटचं स्विच इथं मध्ये दिलंय. ते अतिशय अँटिक त्यावेळेचं आपण म्हणू शकतो. हे आहे तुमचे वायपरचे कंट्रोल्स. वायपरचा थ्रो आपण एकदा बघूया. तर डिसेंट असा त्यावेळेचा थ्रो, आणि ॲज वेल वायपर्स सुद्धा छान क्लीन करतात. आणि हे आहेत तुमचे हेडलाईटचे कंट्रोल्स, हे आहेत तुमचे इंडिकेटरचे कंट्रोल्स. या बाजूला तुम्ही जर बघाल तर इथं एक छोटंसं कप्पा दिलेला आहे, 2 डमी लाईट्स आहेत. आणि हे आहे तुमचं लेजेंडरी सेंट्रल लॉकिंगवालं रिमोट. हे मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेनच. सेंट्रल कन्सोलवरती येताच तुम्हाला हे आहेत AC वेंट्स. इथं एक स्टोरेज. त्यानंतर AC कंट्रोल्स इथे बघाल तर हा ACचा स्विच. हे आहे तुमचं फॅन स्पीड, हे आहे तुमचं टेम्परेचर, हे आहे तुमचे मोड्स. आणि हे अतिशय म्हणजे युनिक असं वाटतं, अटॅच्ड आहे पूर्ण. असं आजकालचं जे कसं आहे अटॅच्ड मल्टीमीडियाची स्क्रीन येते पूर्ण मर्सिडीजमध्ये वगैरे, तसं काइंड ऑफ हे मला वाटतं त्यावेळेचं. आणि मध्ये सुद्धा एक तुम्हाला एक स्टोरेज दिलेला आहे. हे आहे तुमचं चार्जिंग पोर्ट. आणि हा आहे तुमचा पायनियरचा मल्टीमीडिया. त्यानंतर इथं सुद्धा एक कप्पा येतो,
त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे हा आहे तुमचा 4 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स, तुमचं हँड ब्रेक, इथं सुद्धा थोडंसं स्टोरेज, आणि हे तुमचे सीट बेल्टसाठीचे बकल्स. त्यानंतर इथं सुद्धा तुम्हाला स्टोरेज मिळतो. त्यानंतर इथं आहे तुमचा चिंटू मिंटू असा ग्लो बॉक्स. त्यानंतर इथं सुद्धा तुम्हाला थोडंसं स्टोरेज आहे. ह्या बाजूला एसी व्हेंट नाही आहे, जसं की तुम्हाला ह्या बाजूला एसी व्हेंट दिलेला आहे. त्यानंतर इथं तुम्हाला सनवायझर मिळतोय. ह्यामध्ये मिरर ॲचच मिळणार नाही. लाईटची प्लेसमेंट इकडं दिलेली आहे मध्ये. ऑटो डिमिंग सोडा मॅन्युअल डिमिंग सुद्धा इनसाइड रिअर व्ह्यू मिरर ह्यामध्ये नाही आहे. आणि हा आहे तुमचा ह्या बाजूचा सनवायझर. चला तर भावांनो, ही गाडी चालवायला कशी आहे बघूया. लेट्स गेट गोईंग. आपण आता चालवून बघणार आहोत मारुती 800. तर सेफ्टी फर्स्ट, सीट बेल्ट फर्स्ट. याचं सीट बेल्टचं बकल थोडंसं खाली वर घेऊन लावायला लागणार आहे. इंटू द फर्स्ट गिअर अँड ब्रेक डाऊन. AC आपला 2च्या स्पीडवर आहे आणि इथं आपण जातो. तर गाडी 800 cc प्रमाणे 37 हॉर्स पॉवर प्रमाणे अतिशय चांगला परफॉर्मन्स देते. तर चालवण्यासाठी एक OG-वाला फिलिंग येतोय, लेजेंडरी आणि विंटेज असं तुम्हाला हा फील मिळतोय. आता तुम्ही बघू शकता आपण चढावतीला जायला लागलो आणि तरीसुद्धा पॉवर आणि परफॉर्मन्स आपल्याला इनफ या गाडीमध्ये मिळतोय. 3rd गिअरमध्ये गाडी आपली चढते. तर हीच त्यावेळेच्या या लेजेंडरी 800ची मजा होती. आपल्या गरिबांसाठी किंवा मध्यमवर्गीय माणसांसाठी ही 800 एक मतलब असं वरदानसारखंच होतं. त्यावेळी खूप चालली 800 आणि माझीसुद्धा वन ऑफ द फेवरेट. तर माझ्या घरची पहिली गाडी अशी 800 होती. तर फर्स्ट पॉईंट आपला इंजिन परफॉर्मन्स अतिशय लिनियर आणि छान मिळतं. त्यानंतर गाडीचा मेंटेनन्स अतिशय कमी आहे. गाडी मेंटेन करायला अतिशय इझी आहे. त्यानंतर याचा ॲव्हरेजसुद्धा मी आता गेले 2-3 दिवस ही गाडी वापरतो आहे. तर ॲव्हरेज आपल्या ह्या गाडीला 20पर्यंत गडिंग्लज ह्या गावामध्ये मिळतं. तर तुम्हाला माहिती आहे आजकाल गडिंग्लजमध्ये गर्दी वाढतच चालली आहे. त्याप्रमाणे 20 हे ॲव्हरेज मला इम्प्रेसिव्ह वाटतं या गाडीचं. आता निगेटिव्ह पॉईंट्स या गाडीबद्दल बोलत असताना निगेटिव्ह ॲजच मला काही इतके वाटत नाहीत. आता ज्यावेळी तुम्ही प्रीमियम गाड्या यूज करता किंवा आजकालच्या गाड्या यूज करता तर थोडंसं याचा आवाज इंजिनचा आतमध्ये येतो असं तुम्हाला फील होणार आहे. त्यानंतर याचं स्टेअरिंग फील अँड फीडबॅक हे मतलब पॉवर स्टेअरिंग नसताना सुद्धा तुम्हाला स्टेअरिंग फील अँड फीडबॅक तुम्हाला चांगला मिळतो. पण पॉवर स्टेअरिंग यूज केला तर तुम्हाला हे हेवी वाटेल. त्यानंतर याच्यावर काही कंट्रोल्स नाही आहेत. थोडी एमटी अशी गाडी आहे. तर काही जणांना हे प्लस पॉईंट वाटणार आहे, काही जणांना निगेटिव्ह वाटणार आहे. तर तो आपापला लुकआउट असेल. मला तरी हे डिझाईन वगैरे खूप मस्त वाटतं. विंटेज मला गाड्या खूप आवडतात आणि ते ही गाडी अतिशय नेल आउट करतं. तर मग अशा वेल मेंटेन गाड्या आपल्याकडं अवेलेबल असतात. निगेटिव्ह पॉईंटमधला हा अजून एक निगेटिव्ह पॉईंट होता की ह्याचा जो ब्रेक आहे तो इतका लेट आहे. ऑफकोर्स 4ही ड्रम ब्रेक आहेत तुमचे, तर ब्रेक हा लेटच लागणार आहे. तर हा एक निगेटिव्ह पॉईंट ह्या गाडीमधला होता. आणि तिसरा तुमचा निगेटिव्ह पॉईंट आहे, ह्याचे व्हील साईज अतिशय छोटी आहे. 12 इंचेसचा याचा व्हील साईज आहे. तर त्यामुळं हे खड्डे वगैरे असतील तर ते थोडेसे तुम्हाला जर्क्स आतमध्ये बसणार आहेत. इझिली रोडच्या खाली वगैरे गाडी घेणं तुम्हाला नाही जमणार आहे. तर ते एक तुम्हाला या गाडीमध्ये काळजी घ्यावी लागणार आहे. आणि गावाकडे फिरत असताना गाडी इनफ आहे. गावामधनं फिरताना छोटी गाडी आहे, कॉम्पॅक्ट आहे, पण तेवढी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. बाकी अशा प्रकारची 800 आता ही वेल मेंटेन 2003ची गाडी आपल्याकडे 70,000 किलोमीटर चालली आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम मिंट कंडिशनमध्ये. आतली तुम्ही वॉक अराउंडमध्ये पण आतून गाडी बघितलं आहे. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याकडे सर्व प्रकारच्या सेकंड हँड व्हेकल्स अवेलेबल आहेत. तर संपर्क कुठं करायचा आहे, इथं आहे माझा नंबर. तुम्हाला जी कुठली गाडी हवी असेल ती आपण बजेटमध्ये आणि अतिशय छान कंडिशनमधली गाडी आपण तुम्हाला मिळवून देऊ, हा आपला शब्द आहे. तर तुम्हाला तुमच्याकडे 800 आहे का त्याबद्दल मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तुमची 800 पहिली गाडी होती का, नसेल तर तुमची कुठली पहिली गाडी होती ही सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ही गाडी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दलही तुम्ही रिव्ह्यूज मला द्या. आणि तुम्हाला या गाडीचे काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स वाटतात तेही माझ्यापर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि भावांनो, अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा यार. मग तुम्ही सबस्क्राईब केलात तरच मला अजून अशा भारी आणि नादखोळ्या गाड्या घेऊन येता येईल. तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सुद्धा मला तुम्ही सांगा तुमचे काय मत आहे त्या गाडीबद्दल. तर भेटूया पुन्हा आपण अशा अजून नादखोळ्या गाड्यांसोबत. तोपर्यंत राम राम.